नमस्कार अमरावती. अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील चतुर्थ श्रेणी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेत कोरोना योद्ध्यांवर अन्याय झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या भरती प्रक्रियेत कोरोना काळात आरोग्य सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात यावे या मागणीसाठी स्वर्गीय र.ग. कर्णिक श्रमिक कामगार संघाच्या वतीनं जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. बुधवार 12 ऑगस्टपासून सुरू असलेल्या या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे भरण्याचा ठेका एका खासगी कंपनीला देण्यात आला आहे. या कंपनीमार्फत नुकतीच 40 कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. मात्र कोरोना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता आरोग्य सेवा बजावणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना या भरती प्रक्रियेत प्राधान्य देण्यात आले नसल्याचा आरोप कामगार संघाने केला आहे. कोरोना काळातील कर्मचाऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी संघटनेने यापूर्वी संबंधित कंपनी तसंच वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांकडे केली होती. मात्र मागणीची दखल न घेतल्याने अखेर कामगार संघाने बेमुदत उपोषणाचे पाऊल उचलले आहे. भरती प्रक्रियेत कोरोना योद्ध्यांचा समावेश करून त्यांना न्याय मिळावा अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान उपोषणात गजानन खंडाळे, बबलू यादव, टेकराज धोटी, मनोज गोहर, सागर मोहड, सुनील गायकवाड आणि कलश सूर्यवंशी यांच्यासह कामगार सहभागी झाले आहेत. आता प्रशासन या मागणीची दखल घेऊन कोरोना काळात सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांना न्याय देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मी गजानन खंडाळे, र.ग. कर्णिक श्रमिक कामगार संघटनेचा अध्यक्ष. आज उपोषणाचा हा दुसरा दिवस आहे आणि आमच्या उपोषणाचा म्हणा किंवा संघटनेचा मेन उद्देश हा ज्या लोकांनी जागतिक महामारीमध्ये अल्पशा पगारावर आणि आपल्या जीवाची व परिवाराची पर्वा न करता अशा कोरोना महामारीमध्ये काम केलेले आहे, अशा लोकांना शासन सेवेमध्ये किंवा जे शासनाने बाह्य यंत्रणेचं नियोजन केलेलं आहे अशा बाह्य यंत्रणेमध्ये त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे ही मागणी जेव्हापासून कोरोना चालू झाला तेव्हापासून आम्ही त्या कर्मचाऱ्याच्या हितासाठी लढत आहोत. कर्मचाऱ्याच्या हिताची मागणी आम्ही सरकारच्या स्तरावर ठेवत आहोत. एकच मागणी आता का ज्या लोकांनी कोरोना काळात काम केलेलं आहे अशा लोकांना आपल्या इथं जे GMC कॉलेज निर्माण झालेलं आहे त्या ठिकाणी यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे. कारण त्या ठिकाणी अमरावतीतले कमी लोक आणि तालुका लेवलचे जास्त लोक घेण्यात आलेले आहे. आता ते कोणत्या माध्यमातून कसे घेण्यात आलेले आहे हे आम्हाला अजून माहीत नाही. पण आमचा एकच उद्देश असा आहे का ज्या लोकांनी काम केलेलं आहे अशा लोकांना त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे. नाही याच्यावर काही तडजोड झाली तर आम्ही हे अनशन कंटिन्यू सुरू ठेवणार आहोत. याच्या अगोदर आम्ही डीन साहेबांनासुद्धा पत्रव्यवहार केला, त्याच्यानंतर माहितीचे अधिकार मागितला, त्याच्यानंतर पुन्हा आम्ही चर्चा केली त्यांच्यासोबत. त्याच्यानंतर चर्चा केल्याच्यानंतर त्याचा हे आपला पाठपुरावा करण्यासाठी गेलो होतो तेव्हा त्यांनी आम्हाला भेटण्यास वेळ नाही दिला. माझ्यापाशी वेळ नाही आहे म्हणजे त्यांना भेटासाठी. त्याच्यानंतर आम्ही उपोषणाचा नोटीससुद्धा दिले, त्याच्यावरसुद्धा ते आम्ही स्मरणपत्र दिले, तरी त्यांनी कोणत्या तडजोड केली नाही. म्हणून आम्ही उपोषणासाठी बसलेलो आहोत. आता आम्ही उपोषणासाठी कालपासून जे आहे, आज दुसरा दिवस आहे, आम्ही 10 जण उपोषणासाठी बसलेलो आहोत कालपासून आणि ही संख्या पुन्हा वाढत राहील असा काही अडथळा निर्माण केलेला नाही आहे. आम्हाला रुग्णाची सेवा हे अत्यंत ईश्वर सेवा म्हणून आम्ही मानून राहिलो. पण आमच्या उपोषणापासून कोणत्याही रुग्णाला इजा होऊ नये किंवा त्यांचा जीव धोक्यात जाऊ नये निर्माण होत नाही. कारण की आमचे असे कोरोना योद्धा आहे का एक कर्मचारी 4 वार्ड सांभाळत आहे तरी आम्ही शासनाची नाचक्की होऊ देणार नाही. कारण की आलेल्या रुग्णाचा हा जीव वाचवणं हे आमचं प्रथम कार्य आहे, कर्तव्य आहे. म्हणून आमच्या उपोषणामुळे कोणावरला झळ पोचू नये. फक्त शासनाने या उपोषणाच्या माध्यमातून दखल घ्यायला पाहिजे का खरंच कोरोना योद्ध्यांना प्रथम प्राधान्य द्यायला पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे.